संदीपजी काय सांगाल, थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत पोहोचणार आहेत, दोन्ही बंधू या कार्यक्रमाला येताना पाहायला मिळत आहेत? हो निश्चित, मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि या दिवाळीचा जो आनंद आहे तो द्विगुणित करणारा हा दिवस आहे. मागच्या वर्षी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, यावर्षी उद्धव ठाकरे आहेत. वारंवार वर्षी मला असं वाटतं आशा दिदी आलेल्या, सलीम जावेद आलेले, त्याच्या आधी आशा दिदी आलेला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे सर्वच दिग्गज लोक मनसेच्या या दीपोत्सवाला अत्यंत आनंदाने येतात आणि सहभागी होतात. खरं तर आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही भावांचं अनेक सणांमध्ये एकत्र येणं हे किती फायदेशीर असणार? मला वाटतं आनंदाचीच गोष्ट आहे ना, त्याच्यामध्ये वाईट काय, चांगली गोष्ट आहे. आणि निश्चितपणे सणासुदीला आपण सगळं कुटुंब म्हणून एकत्र येतच असतो. यावर्षी मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना बोलवलं नाहीये? मला असं वाटतं दरवर्षी आपण सगळ्यांना बोलवतो. पाहतोय दरवर्षी सगळ्यांना बोलवतोय, यावर्षी उद्धव ठाकरे यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि आनंदाचं असल्याचं संदीप देशपांडे म्हटलेलं आहे. संपूर्णपणे तयारी झालेली आहे. ह्या ठिकाणी संपूर्ण विद्युत रोषणाई असेल आणि अगदी आपण त्याच्या पलीकडे मैदानामध्ये पाहतोय आपण, त्या ठिकाणी सुद्धा फटाक्यांची आताशबाजी जी आहे ती होणार आहे. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आपण पाहतोय का दोन्ही बंधू जे आहे ते एकत्र येताना पाहायला मिळतात, सहकुटुंब येताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पोहोचल्यानंतर नेमकं काय संबोधित करणार आहे, काय बोलणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील. अश्विन, राजू आपल्या सोबतच राहा. तर ही दोन दृश्य पुन्हा एकदा आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर बघताय. एकीकडे मनसेचा दीपोत्सव, ज्याचं उद्घाटन अगदी थोड्याच वेळात होणार आहे उद्धव ठाकरेंच्या हस्ते. ज्या उद्घाटन सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह आता पोहोचलेले आहेत ते राज ठाकरेंच्या निवासस्थानी. दुसरीकडे बीडमधली दृश्य आहेत, थेट मंचावरून, महाएल्गार सभेच्या मंचावरून ही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत, जिकडे छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सगळे प्रमुख नेते हे मंचावर उपस्थित आहेत. त्यामुळे तिकडेही हे नेते नेमकं काय बोलतात पाहणं महत्त्वाचं असेल. याचं कारण मराठा आरक्षणाच्या GR संदर्भात आग्रही मागणी आहे या सगळ्यांची आणि तिकडे हे नेते काय बोलतात त्याकडे आपलं लक्ष असेल. दुसरीकडे इकडे मनसेचा दीपोत्सव, जी देखील एक दरवर्षीची जरी हा कार्यक्रम असला तरी यावर्षी उद्धव ठाकरेंनी या दीपोत्सवाचं उद्घाटन करणं, खास करून येणाऱ्या महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताना उद्धव ठाकरेंनी या महोत्सवाचं उद्घाटन करणं, याला एक वेगळं महत्त्व असल्याचं मानलं जात आहे. आणि त्यामुळे दोन्ही बंधूंच्या युतीची एकीकडे चर्चा असतानाच आता उद्धव ठाकरे उद्घाटनासाठी आलेत. या उद्घाटन सोहळ्यामध्ये नेमकं ते काय बोलतात, राज ठाकरे काय बोलतात, याकडेही आता राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. तर हे दोन्ही बातम्या, दोन्ही घडामोडी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. इकडे मुंबईमध्ये मनसेचा दीपोत्सव, तर तिकडे बीडमध्ये महाएल्गार सभा. दुसरीकडे अजय माने आपले प्रतिनिधी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानावरून पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. अजय, आता तिकडे वाहनांचा ताफा सज्ज होतोय, त्यामुळे पुढच्या काही क्षणामध्ये हे दोन्ही बंधू निघतील आता प्रत्यक्ष उद्घाटनाच्या ठिकाणी जायला. अजय, आपण जर पाहिलं तर आता काही वेळातच हे दोन्ही बंधू जे ते या ठिकाणाहून निघतील आणि जो संपूर्ण कार्यक्रम म्हणजे छत्रपती शिवाजी पार्क या मैदानात जो दीपोत्सवचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी पोहोचतील. सहकुटुंब म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंचे कुटुंब जे ते ह्या मंचावर आपल्याला पाहायला मिळतील. विशेष बाब म्हणजे की ज्या दीपोत्सवाला या आधी कलाकार, सिने अभिनेते उपस्थित होते, मागच्या वर्षी तर थेट देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते, त्या कार्यक्रमाला आज जे ते ज्या ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेल्या आहेत ते बंधू एकत्र आपल्याला पाहायला मिळणार. त्यामुळे आणि तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती ह्या भागात होऊ लागलेली आणि काही वेळातच हा संपूर्ण ताफा जो आहे तो निघताना पाहायला मिळतील. आणखी एक बाब महत्त्वाची आज नमूद करायची म्हटली तर सततच्या ह्या युतीच्या चर्चा सुरू असताना आज नेमकं काय त्याच्यावर बोललं जाईल का, आज नेमके कुठले संकेत दिले जातील का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की आपण जर पाहिलं तर ठाकरे नेहमी एका शैलीत बोलत असतात, एका